नमस्कार मंडळी. तर मी आज परत एकदा तुळशीबागेत आलेली आहे. तर तुळशीबागेतून मी एंट्री करते. तर बघा, हे महात्मा फुले मंडई आहे. तर याच रोडने सरळ जाऊन मी तुळशीबागेत एंट्री करते. तर तिथूनच मंडईपासूनच बघा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळीचे साचे, असे शोपीस वगैरे तिथे ठेवले होते. 60 रुपयापासून 200 रुपयापर्यंत याची प्राईज होती. तर हे बघा, किती छान रांगोळीचे साचे आहेत. हा कमळाचा आणि पाऊलचा साचा ना मला खूप आवडला होता. तर याची प्राईस 60 रुपये होती. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे शोपीस वगैरे खूप सुंदर सुंदर होते. हा महालक्ष्मीचा मुखवटा बघा किती सुंदर दिसतोय. तर तुळशीबागेत ना तुम्ही रोज जरी आलात ना, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन बघायलाच मिळेल. तर तसंच आम्ही सरळ पुढे गेलो, तर इथे ना रेडीमेड ब्लाऊजचा स्टॉल होता. तर बघा, खूप किती सुंदर सुंदर ब्लाऊज होते इथे. 300 रुपयापासून याची प्राईस स्टार्ट होती. त्याच्यानंतर आम्ही तसंच पुढे गेलो, तर इथे लहान मुलांचे कपडे ना खूप छान मिळतात. मल्हारसाठी मागच्या वेळेस मी इथूनच टी शर्ट वगैरे खरेदी केले होते. तर तुळशीबागेमध्ये एंट्री केल्या केल्या ना हे फर्स्ट शॉप भेटतं ज्वेलरीचं. तर इथे ना खूप छान छान असे गळ्यातले होते. खूप युनिक डिझाईनमध्ये होते. हे बघा किती सुंदर आहे. त्याच्यानंतर मला हे ना खूप आवडलं होतं. याची प्राईस 250 रुपये होती. मागच्या वेळेस मी तुळशीबागेत आले होते ना, तर एवढं सुंदर कलेक्शन नव्हतं. मी ऑफ डेला गेले होते, तर आज संडे होता. तर बघा किती सुंदर सुंदर डिझाईन इथं लावले होते त्यांनी. कमळमध्ये ना एक से बडकर एक असे डिझाईन होते गळ्यातल्यांचे. त्याच्यानंतर त्याच्या समोरच्या स्टॉलमध्ये गेले, तर किती छान छान इथे ना पैंजण होते बघा. 60 रुपये, 80 रुपये, 100 रुपये अशी त्यांची प्राईज होती. तर मला ना हे खूप आवडलं होतं. आणि हे पैंजण ना लवकर खराब होत नाहीत बरं का. मी एकदा दोनदा याचा यूज केलेला आहे. अगदी फॅशन म्हणून आपण हे घालू शकतो. चांदीमध्ये अशा डिझाईन मिळत नाहीत, तर असे नकली वापरायला आपल्याला काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर हे बघा, मंगळसूत्र किती सुंदर सुंदर नाजूक पद्धतीचे इथे होते. 180 रुपये, 150 रुपये अशी त्यांची प्राईज होती. त्याच्यानंतर मी दुसऱ्या स्टॉलवरती गेले. इथे ना खूप छान छान असे इयरिंग्ज होते. बघू शकता किती सुंदर सुंदर असे झुमके होते कलर कलरचे. त्याच्याच समोरच्या स्टॉलवरती ना परत एकदा ज्वेलरी बघायला मी इथे आले होते. तर मागच्या वेळेस ना हे सुंदर डिझाईन मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली ना, ही 250 रुपयाला होते गळ्यातलं. तर बघा किती सुंदर आहे. या स्टॉलवरती पण गळ्यातल्यांची प्राईस 200 रुपये, 250 रुपये, 300 रुपये अशी होती. वेगवेगळ्या प्राईजमध्ये वेगवेगळे डिझाईन होते. तर मोत्यांमध्ये ना खूप सुंदर सुंदर डिझाईन इथे आले होते. मी प्रत्येक वेळेस ना या स्टॉलमधून ज्वेलरी खरेदी करते. का तर इथले काका ना निगोशिएट वगैरे करतात. कमी जास्त वगैरे करू देतात आपल्याला. आणि यांच्याकडे ना खूप छान छान अशी व्हरायटीज असते ज्वेलरीमध्ये, बँगल्समध्ये. तर मला इथेच खूप छान छान डिझाईन यांच्या आवडल्या होत्या. तर बघा, हे केळ्यातलं किती सुंदर होतं. मंगळसूत्रांमध्ये ना खूप छान छान डिझाईन असतात. मागच्या वेळेस मी इथूनच 2 मंगळसूत्र खरेदी केली होते. इथे 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये असे वेगवेगळे प्राईज असते. त्याच्यानंतर हे मोत्याचं बघा, गळ्यातलं किती सुंदर दिसते. मला हे डिझाईन ना खूप आवडली होती. स्टॉलच्या आतल्या बाजूस पण ना खूप छान छान असे अँटिक डिझाईन लावला होता त्यांनी. बघा, हे 350 रुपयाला होतं गळ्यातलं. किती सुंदर दिसत होतं. अगदी गळा भरून हे डिझाईन आहेत. आणि त्याच्यावरती प्राईज पण लावलेली होती. ज्वेलरीज वगैरे बघितले. त्याच्यानंतर कपड्यांच्या सेक्शनमध्ये आले. त्याच्या समोरचा हा स्टॉल होता. इथे 150 रुपयेपासून प्लाझो आणि 100 रुपयेपासून टी शर्टची प्राईस सुरू होती. कॉटनच्या होत्या प्लाझो, खूप छान होत्या. आता या उन्हाळ्याच्या दिवसात ह्या खूप छान वाटतात घालायला. त्यानंतर दुसऱ्या स्टॉलवरती आले. इथे सुद्धा खूप छान छान असे अँटिक डिझाईन होत्या गळ्यातल्यांच्या. मोत्यांचे सेट जास्त होते इथे.
तुम्ही ज्यावेळेस तुळशीबागेत जाल ना, तर तुम्हाला ऑब्झर्व करता येईल की पहिला ज्या स्टॉलवरती जे गळ्यातलं बघितलं ना, ते दुसऱ्या स्टॉलवरती तुम्हाला भेटणार नाही. तर इथे ना देवांचे वस्त्र, देवांच्या ज्या काही देवपूजेच्या वस्तू आहेत ना, त्यासुद्धा मिळतात बरं का. त्याच्यानंतर त्याच्या शेजारचे स्टॉलमध्ये आले होते. इथे खूप छान छान क्लचर होते. 50 रुपयेपासून 80-100 रुपये अशी त्यांची प्राईज होती. आता लग्न सराई चालू आहे, त्याच्यामुळे खूप छान छान असे गळ्यातल्यांचे डिझाईन आले होते. हे बघा किती सुंदर आहे कमळाच्या डिझाईनमध्ये हे. याची प्राईजसुद्धा 200 रुपये होती. ऑक्साईडमध्ये, मॅट फिनिशिंगमध्ये तर खूप छान छान गळ्यातले होते इथे. तर हे गळ्यातलं ना 200 रुपयाला होतं. बघा किती सुंदर डिझाईन आहे याची. स्टोनमध्ये, मोतीमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनमध्ये गळ्यातले होते. इथेच काही बँगल्ससुद्धा होत्या, तर बँगल्स ना खूप छान होत्या. हे बघा. याची पण प्राईस 50 रुपये, 100 रुपयेपासून अशी सुरू होती. मला ह्या ग्रीन कलरमध्ये आणि रेड कलरमध्ये खूप आवडल्या होत्या बँगल्स. त्याच्यानंतर जरा पुढे गेले ना, इथे ना ब्लाऊजचा शॉप होता. इथे ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज अवेलेबल होते. वेगवेगळ्या कलरमध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे ब्लाऊज ना खूप सुंदर सुंदर होते. हाफ आणि फुल स्लीव्जमध्ये दोन्ही प्रकारचे इथे ब्लाऊज अवेलेबल होते. जर तुम्ही एखादी साडी घेऊन आलात ना, तर तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती मॅचिंग एखादा ब्लाऊज इथे भेटला असता. तर काही डायमंडचे सुद्धा इथे ब्लाऊज अवेलेबल होते. त्याच्यानंतर पैठणीमध्ये बघा किती सुंदर सुंदर ब्लाऊज इथे अवेलेबल होते. काही कॉटनचे सुद्धा इथे ब्लाऊज होते रेडीमेड. आणि प्राईस स्टार्टिंग 300 रुपयापासून होती इथे. त्याच्यानंतर समोरच एक सेल लागला होता बांगड्यांचा आणि छोट्या छोट्या गळ्यातल्यांचा. तर इथे ना 100 रुपये, 150 रुपये असा सेल लागलेला. त्याच्यामुळे मी इथे बघायला आले होते. तर खूप छान छान इथे बँगल्स होत्या. त्याच्यानंतर मी इथे पर्सच्या सेक्शनमध्ये आले होते. मागच्या वेळेस एका ताईने मला कमेंट केली होती की पर्सचं कलेक्शन दाखवा म्हणून. तर मी खास त्याच्यासाठीच इथे आले होते आणि म्हटलं सगळंच दाखवून घ्यावं काय कलेक्शन नवीन आले ते. तर बघा किती सुंदर सुंदर पर्स इथे आल्या होत्या. 200 रुपये, 150 रुपये अशी याची प्राईज होती. वेगवेगळ्या प्राईजमध्ये वेगवेगळ्या साईजचे पर्स इथे अवेलेबल होते. बघा किती सुंदर सुंदर डिझाईन इथे अवेलेबल आहेत. आता लग्न सराईसाठीच करवली म्हणून वगैरे ना अशा पर्स खूप छान दिसतात हातामध्ये. तर काही अशा प्रकारचे सुद्धा पार्टीवेअर असे पर्स अवेलेबल होते इथे. याची पण प्राईज 250 रुपये, 200 रुपये अशी होती. आणि खूप सुंदर सुंदर प्रकारचे इथे पर्स अवेलेबल होत्या. जर तुम्हाला स्वस्तात मस्त अशा पर्स घ्यायच्या आहेत तर नक्कीच तुळशीबागेत तुम्ही या. तुम्हाला पसंतीचं नक्कीच इथे काहीतरी भेटेल. त्याच्यानंतर समोरच्या स्टॉलवरती गेले तर इथे ना लहान मुलींचे खूप सुंदर सुंदर कॉटनचे ड्रेस होते. फ्रॉक तर बघा किती सुंदर आहेत. इथे ना मला हा पैठणीच्या फॅब्रिकमध्ये बनवलेला फ्रॉक खूप आवडला होता. बघा किती सुंदर कलेक्शन आहे. त्याच्यानंतर मी शॉर्ट कुर्तीच्या सेक्शनमध्ये गेले होते. आता मी आपल्या तुळशीबागेतला जो गणपती आहे तिथे आले होते. बघा किती सुंदर सुंदर शॉर्ट कुर्तीज होत्या. 300ला 2 अशा ह्याची इथे प्राईस चालू होती. आणि सगळ्या कुर्तीज ना या कॉटनच्या होत्या. त्यामुळे उन्हाळ्यासाठी ना एकदम बेस्ट सेक्शन होता हा. त्याच्या समोरच्या स्टॉलमध्ये ना नथ आणि नोज पिन याचा स्टॉल होता. तर बघा किती सुंदर सुंदर डिझाईन होते इथे. त्याच्यानंतर इथे सेल लागला होता म्हणून आम्ही आलो होतो. तर वरती बघा किती सुंदर सुंदर लग्न सराईसाठी कलेक्शन होतं. अनारकली, शरारा, गरारा असे खूप छान छान ड्रेसेस होते इथे. कुर्तीजमध्ये पण खूप सुंदर सुंदर इथे व्हरायटीज होते.
तर हे बघा इथे व्हाईट कलरचे जे अनारकली टाईप ड्रेस आहे ना, तर तो मला खूप आवडलेला. काही स्टॉल ना असे मोठे मोठे ना थोडेसे आतमध्ये आहेत. थोडंसं आत गेलं ना की ते समजतं. थोडंसं पुढे आले ना की इथे बघा किती सुंदर गाऊनचे कलेक्शन आहे. 150, 200, 300 असे गाऊनचे प्राइस चालू होती इथे. तर हा ना ड्रेस मला खूप आवडलेला. तर मी याची प्राइस विचारली तर हा ना 1300 रुपयेचा ड्रेस होता. तर खूप सुंदर होता हा. त्याच्यानंतर पर्सच्या सेक्शनमध्ये इथे आलो होतो. तर इथे ना 200, 250, 350 अशा पर्सचे कलेक्शन होते. तर त्याच्या शेजारीच ना दुसरं एक पर्सचं दुकान आहे ना, तिथे ना दरवेळेस 250, 200 अशा पर्सचा सेल असतो. तर बघा इथे ना मी हातात जी घेतली होती ना ती 250 रुपयाची होती आणि इकडच्या ज्या साईडच्या पर्स आहेत ना त्या 200 आणि 250 रुपयाच्या होत्या. इथे खूप छान छान पर्सचं कलेक्शन असतं. तर काही टी शर्ट आणि जीन्सवरती सेलसुद्धा लागले होते. इथे ना 1000ला 3 असे कॉटनचे ड्रेस होते. मागच्या वेळेस मी तिथूनच खरेदी केले होते. त्याच्यानंतर समोरच त्याच्या इथे शॉर्ट कुर्तीचा स्टॉल होता. तर मागच्या वेळेस मी इथून सुद्धा शॉर्ट कुर्तीज खरेदी केल्या होत्या. खूप छान पद्धतीने इथे मला लागल्या होत्या त्या शॉर्ट कुर्तीज आणि सगळ्या कॉटनच्या होत्या. लॉंग कुर्तीजसुद्धा अवेलेबल आहेत आणि फुल स्लीवच्या सुद्धा कुर्ती अवेलेबल आहेत इथे. आणि तसंच या स्टॉलमध्ये ना अशा प्लाझो वगैरे सुद्धा डेली यूजसाठीच्या पॅन्ट वगैरे इथे अवेलेबल आहेत. 100 रुपये, 150 रुपये अशी त्यांची प्राईज आहे. त्याच्या शेजारी ना एक खूप छान स्टॉल होता लहान मुलांच्या ड्रेसचा. मुलींचा फ्रॉक बघा किती सुंदर आहे हा रोजमध्ये फ्रॉक जो आहे तो. आणि मुलांसाठी सुद्धा इथे कुर्ती, धोतरमध्ये असे ड्रेस होते. मुलींचं म्हणाल ना तर हे पैठणीच्या फॅब्रिकमध्ये बनवलेले फ्रॉक आणि खणाच्या फॅब्रिकमध्ये बनवलेले फ्रॉक ना खूप सुंदर सुंदर होते. हा व्हाईट कलरचा बघा किती सुंदर आहे. त्याच्या समोरच्या स्टॉलमध्ये सुद्धा अशाच फॅब्रिकमध्ये ना फ्रॉक अवेलेबल होते मुलींचे. त्याच्यानंतर आम्ही आता लास्टपर्यंत आलो होतो तुळशीबागेच्या. तर इथे ना चपलांचा स्टॉल होता. तर खूप छान छान चप्पल, सँडल इथे अवेलेबल होत्या. वेगवेगळ्या प्रकारचे सगळे चप्पल्स वगैरे होते. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.